आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. मराठा समाज भवन हे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रमाचे महत्त्वाचे केंद्र आहे. या भवनाच्या संरक्षण भिंतीच्या उभारणीमुळे परिसराला सुरक्षितता मिळेल आणि भविष्यातील विकास कामांनाही गती मिळेल. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन आमदार गणेश हुक्केरी यांनी केले. इंगळी तालुका चिकोडी येथील मराठा समाज भवनाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी आमदार निधीतून फक्त 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या विकास कामाचा शुभारंभ आमदार गणेश हुक्केरी यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला. यावेळी कुदळ मारून त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक प्राथमिक कृषी पतन संस्थेचे अध्यक्ष राजाराम माने यांनी केले. यावेळी बोलताना राजाराम माने म्हणाले की हुक्केरी पिता पुत्रांनी नेहमी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून इंगळी गावाचा विकास साधला आहे. त्यामुळे इंगळी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानून हुक्केरी पिता पुत्रांच्या पाठीमागे सदैव इंगळी ग्रामस्थ ठामपणे उभे राहतील, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास बाळासाहेब पाटील, सिद्धेश्वर समूहाचे अध्यक्ष रणजित शिरसेट, चिदानंद बसप्रभू, कोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक अजितराव देसाई, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष अनिल पाटील, मांजरीचे माजी जिल्हा पंचायत सदस्य पांडुरंग माने, अण्णासाहेब पवार, गणपती धनवाडे, संजय कुडचे, अण्णासाहेब शिंदे, आप्पासाहेब जत्राटे, राजाराम माने, अरुण पाटोळे, शिवाजी उन्हाळे, रमेश मुरचिटे, शिवाजी पवार, चंद्रकांत लगोटे, बसप्पा मिर्जे, अशोक बामणे, संभाजी घोसरवाडे, निलेश धावडे, संजय पवार, शशिकांत धनवाडे, डॉ. अजितकुमार चिगरे, विलास पवार यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. SB न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी इथं उपस्थित आहेत. आणि मला एवढंच सांगावं वाटतं की ह्या इंगळी गावाचं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण तुम्ही लोकवर्गणीतून 35 लाख रुपये गोळा करून तालुक्यामध्ये म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा नाही तसा पुतळा तुम्ही तयार केला आहे. आणि त्या पुतळ्यासाठी नंतर जे काय आपल्याला फंड कमी होता त्या फंडाचा निधी आमचे साहेब प्रकाशअण्णा हुक्केरी, आमचे साहेब गणेशअण्णा हुक्केरी यांनी सुद्धा या पुतळ्याला मदत केली. आणि त्याच जोमानं आज हा पुतळा उभारला आहे. आणि 19 तारखेला तो आमचे नेते कर्नाटक राज्याचे माजी मंत्री संतोष लाडजी व आमचे दिल्लीचे विशेष प्रतिनिधी प्रकाशअण्णा हुक्केरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी म्हणजे रूपरेषाही आम्ही तयार केली आहे. आणि त्याच्या अनुषंगानं आज समाजासाठी हे जे समुदाय भवन बांधलं त्यावेळेला मला वाटतं अण्णांच्या वडील त्यांच्या हस्ते या समुदायाची पायाभरणी झाली होती. आणि मी मोठ्या साहेबांच्यावर मी स्वतः इथं हजर होतो. आज गणेश अण्णांनी ही संरक्षण भिंत जी मंजूर केली आहे तिला 1 कोटी रुपयाचं अनुदान दिलं आहे. आणि हे अनुदान म्हणजे आता हे अनुदान झाल्यानंतर हे समुदाय भवन अगदी चांगल्या पद्धतीनं तयार होईल आणि सगळ्या समाजाला त्याचा उपयोग होईल. व आज म्हणजे 19 तारखेला जे इथं कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमासाठी तिथं मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी उपस्थित राहून तो कार्यक्रम अगदी चांगल्या पद्धतीनं पार पडावा अशी मी तुम्हाला विनंती करतो होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा याचा अभिषेक सोहळा व पूजेचा कार्यक्रम पार पडलेला आहे. त्याचबरोबर आमचे नेते, वरिष्ठ नेते, माननीय विधान परिषद सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाशअण्णा हुक्केरी व आमचे लाडके आमदार गणेशअण्णा हुक्केरी यांच्या संयुक्त प्रयत्नातून आमच्या मराठा भवनसाठी आत्तापर्यंत त्यांनी मराठा भवनसाठी 50 लाख रुपये देऊन त्यांनी काम पूर्ण केलेत. त्याचबरोबर या ठिकाणी जे काही पेवर ब्लॉक बघतोय मी, या पेवर ब्लॉकसाठी 25 लाख रुपये. आणि आज जे उद्घाटन झालं ते संरक्षण भिंत या भवनसाठी संरक्षण भिंतीसाठी 1 कोटीचं अनुदान त्यांनी मंजूर करून आज कामाला चालना दिलेली आहे. अशा रीतीने विविध रस्ते आता गावठाणांसाठी 50 लाख रुपये आज चालू आहे. त्यानंतर इंगळी पुसनाळ याकरता पण त्यांनी 1.25 कोटी रुपये अनुदान मंजूर केलेलं आहे. अशा रीतीने वेगवेगळे रस्ते सर्व कामाचा धडाका या दोन्ही पिता पुत्रांनी आज आपल्यासाठी सेवेला निरंतर या ठिकाणी आहेत, उपस्थित आहेत. त्याचबरोबर नदीचा घाट याचं अनुदान 2.5 कोटी याचं पण काम आता पूर्ण झालेलं आहे. अशा रीतीने सगळ्या कामाचा धडाका तिने आमच्या इंगळी गावासाठी केलेला आहे. आणि इंगळी गाव हे तसं बेल तर चिकोडी तालुक्याचं शेवटचं ठोक आणि या गावाचा विकास ह्याच्या अगोदर झालेला नव्हता. पण या दोघांच्यामुळं आज आमचा विकास भरपूर झालेला आहे. या कार्यामुळं मी संपूर्ण समस्त इंगळी ग्रामस्थाच्या वतीनं शतशः त्यांचा मी आभार मानतो. 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿದ ಈ ಕಂಪೌಂಡ್ ವಾಲ್ ಆಗಲಿ ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆದಿಂದ ಎಲ್ಲ ಶಿವಭಕ್ತರು ಕೂಡಿ ಇವತ್ತು ಹೋಮ ಹವನ್ ಪೂಜಾ ಮಾಡಿದ್ರಿ. ಎಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಕಮಿಟಿದಾಗಲಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮಸ್ಥರಾಗಲಿ ಇಲ್ಲಿ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಉಪಸ್ಥಿತ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಹಿರಿಯರು
ಯಾರ್ದು ಹೆಸರು ತಗೊಂಗಿಲ್ಲ. ಅಧ್ಯಕ್ಷ ಅನಿಲ್ ಪಾಟೀಲ್ ಆಗಲಿ, ರಾಮನ್ ಆಗಲಿ, ರಂಜಿತ್ ದಾದ ಆಗಲಿ, ಬಾಳಾಸಾಹೇಬ್ ಆಗಲಿ, ದೇಸಾಯಿ ಕಾಕ ಆಗಲಿ, ಇವರೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಒಂದು ಈ ಭಾಗದ ಬರೀ ಶಾಸಕರಿಲ್ಲ, ನಿಮ್ಮ ಊರ ಮಗ ಆಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಈ ಸಂದರ್ಭದಾಗ ಸ್ವಾಗತ ಹೇಳಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಾಕಷ್ಟು ಈಗ ಭಾಳ ಚಲೋ ಕದಮ್ ಸರ ರಾಮಣ್ಣ ಎಲ್ಲ ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದು ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. 19ನೇ ತಾರೀಕು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏನು ಮಾಡೋದೈತಿ, ಕನಿಷ್ಠ 10,000 ಜನ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಾಗ ಸಹಭಾಗಿ ಆಗಬೇಕು. ಫಸ್ಟ್ ಕಾಗವಾಡಿ ರಾಜು ಬಾಗಿವಳಿ ಹೇಳಿದ್ದು ಪೆಂಡಾಲ್ ನೋಡಿದಾರೆ. ಎಷ್ಟು 10,000 ಮಂದಿ ಹೆಂಗೆ ಕುಂಡಿಸ್ತಾರೋ ಅದನ್ನ ಪೆಂಡಾಲ ಅಷ್ಟು ಕುಡಿಸಿ ಅದೊಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಬೇಕು. ಎರಡನೇದ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಊಟದ ಒಂದು ಸಿಸ್ಟಮ್ ಬೇರೆ ಕಡೆ ಮಾಡಿಸಿ. ಏನು ಕನ್ಫರ್ಮ, ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಬೇರೆ ಕಡೆ, ಗಂಡು ಮಕ್ಳದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಬೇರೆ ಕಡೆ. ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕುಡಿ ನೀರು ವ್ಯವಸ್ಥೆ ಆಗಬೇಕು. आणि बाळासाहेब पाटील साहेब एक आपण एक हे ठेवूया, काय म्हणतात त्याला, TV LCD शिवाजी महाराजचा अगोदरचा इतिहास म्हणा, एक 20 मिनिट अगोदर कार्यक्रम. आणि कार्यक्रमला ರಾಮಣ್ಣ सांगितलं आम्ही ಎಲ್ಲರದು ಹೆಸರು ಹಾಕಿದ್ವು. ಬರೀ ಇವರೇ ಇಲ್ಲ ಅವರೆಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಸಮಾಜದವರು, ಎಲ್ಲರೂ ಪಾರ್ಟಿದವರ, ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲಾ ಮಂತ್ರಿ ಆಗಲಿ, ಮಾಜಿ ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರಾಗಲಿ, ಪ್ರಕಾಶನ್ ಆಗಲಿ, ಪ್ರಭಾಕರ್ कोरेन ಆಗಲಿ, संतोष लाड ಆಗಲಿ, महाराष्ट्राದಿಂದ आपले नाही हे काय झालं कनेरी नाही, हे आपले MP ते काय तरी चर्चा, ते कमिटीवाले चर्चा केल्यात. हिंगागडी कार्यक्रम फार चांगलं करून ऐतिहासिक कार्यक्रम. इथं इंगळीमध्ये कार्यक्रम झाला तर राजूरला कोल्हापूरमध्ये लोक विचारायला पाहिजे कार्यक्रम. सगळ्यांनी आणि गावचे म्हणजे एवढं तुम्ही सगळ्यांनी मिळून एक म्हणजे कुठल्या सुद्धा जुनं नवीन कमिटी युवा सगळं मंडळी आज 35 लाख रुपये तुम्ही गोळा केलाय. ಕಂಪ್ಲೀಟ್ ಕಾಗವಾಡೆ 1% ಕಡಿಮೆ ಬೀಳಬಾರ್ದು. ಪೆಂಡಾಲ್ ಖುರ್ಚಿ ಊಟ ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಆಗಬೇಕು. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿ करून आम्ही हे कार्यक्रम ಮಾಡಿ ತೋರಿಸೋಣ ಅಂತ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ विनंती ಮಾಡ್ತೀನಿ. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.